केज तालुक्याचे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं। हत्येला 15 दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटून गेले, मात्र अद्याप या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे। त्यामुळे सर्व स्तरातून या घटनेचा निषेध केला जातोय। आता या घटनेविरोधात लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं। या मोर्चात संतोष देशमुख यांची दोन्ही मुलं सहभागी झाली। आमच्या वडिलांना न्याय द्या असे म्हणत संतोष देशमुखांच्या लेकीला हुंदका अनावर झाला। दोन्ही मुलांना रडताना पाहून उपस्थित सर्वजण हळहळले। माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्यांच्यासोबत काय झाले हे सर्वांना माहिती आहे। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही इथे आलात, असेच कायम आमच्या सोबत उभे राहा। तुमची खंबीर साथ अतिशय महत्त्वाची आहे। आज दुःखाचा प्रसंग आहे, तुम्ही सर्व आमचं दुःख वाटून घेण्यासाठी आलात असे बोलत असताना वैभवीला अश्रू अनावर झाले। वैभवी पुढे म्हणाली, माझ्या वडिलांसाठी गाव हे काय प्रथम स्थानी होते। ते कायम गावासाठी झटत होते। आमच्या गावाने अनेक पुरस्कार जिंकले। माझे वडील समाजसेवक होते, त्यांनी आजपर्यंत समाजासाठी सर्व काही केलं। गावामध्ये स्वच्छता अभियान देखील राबवले। तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा, कुटुंब म्हणून सोबत राहा। तुम्ही सर्वजण माझे कुटुंब आहात। मी तुम्हाला माझ्या परिवाराचा हिस्सा मानते, त्यामुळे प्रत्येक मोर्चाला तुम्ही या संख्येने उपस्थित राहा। माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। माझ्या वडिलांसोबत जो गुन्हा झाला तो पुन्हा घडू नये। जी वेळ माझ्या कुटुंबावर आली ती कधीच कोणाच्या कुटुंबावर येऊ नये। आता आमचे वडील आम्हाला सोडून गेले, तुम्ही एक कुटुंब म्हणून साथ द्या। सदैव असंच आमच्या पाठीशी उभे राहा असे देखील वैभवी यावेळी म्हणाली।